नीट परीक्षेच्या पेपरफुटी संदर्भाने लातूरमध्ये देखील पोलीस चौकशी करतायत। पोलिसांनी आवाहन केलेलं आहे की नीट परीक्षेचा जो पेपर फुटलेला आहे त्या संदर्भाने जर काही तक्रारी द्यायची असतील किंवा माहिती पुरवायची असेल तर पोलिसांना संपर्क करावा, अशा प्रकारचं आवाहन पोलीस अधीक्षकांनी केलेलं आहे। आपण जर पाहिलं तर हा क्लासेसचा एरिया आहे लातूरचा आणि या एरियामध्ये असलेल्या एका क्लासेस चालकानं आपल्या विद्यार्थ्यांना एक गेस पेपर दिलेला होता परीक्षेच्या पूर्वीच आणि तंतोतंत 42 प्रश्न जे आहेत ते नीट परीक्षेमध्ये जुळल्यामुळं शंका उपस्थित केली जाते आहे। एक पालक जो आहे तो पुढे येऊन त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिलेली आहे की 42 प्रश्न जे आहेत ते तंतोतंत जुळलेले आहेत आणि ते नेमकं कशामुळं आणि त्यावरून चौकशीला सुरुवात झालेली आहे। आतापर्यंत पोलिसांनी सांगितलेल्या माहितीप्रमाणे 4 जणांचे जे जबाब आहेत ते नोंदवण्यात आलेले आहेत। तर एका क्लासेसचा जो CCTV आहे तो देखील ताब्यात घेण्यात आलेला आहे। आपण जर पाहिलं तर पोलिसांनी अधिकृतरित्या पुढे येऊन या संदर्भातली कसलीही माहिती दिलेली नाही आहे। मात्र 42 प्रश्न जे आहेत ते नीट परीक्षेमध्ये तंतोतंत जुळल्यामुळं शंका उपस्थित केली जाते आहे आणि एका पालकानं पोलिसांकडे तक्रार दिली अशा प्रकारचं सांगण्यात येत आहे आणि त्यावरून चौकशीला सुरुवात झालेली आहे। आणि लातूर हे शिक्षणाचं माहेरघर आहे आणि त्यामुळं नीट परीक्षेच्या संदर्भाने दरवर्षी कनेक्शन जे आहेत ते लातूरशी जुळवले जातात। मात्र गेल्या वेळेला CBIने यामध्ये तपास केलेला होता, तो तपास कुठपर्यंत आला याची माहिती मात्र समोर आलेली नाही आणि आता देखील नीट परीक्षेसंदर्भाने लातूर पोलीस चौकशी करतात। महेंद्र जोंधळे, TV9 मराठी, लातूर।